सो मी आज बनवणार आहे ही मस्त अशी छान टम्म फुगलेली इडली. तर चला आता मला चटणीची पण तयारी करायची आणि इडलीसोबत शक्यतो आम्ही चटणीच बनवते. तर चला ह्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आत्ता ह्याच्यामध्ये मी फोडणी घालून येते. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन रेसिपीमध्ये आहे की नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला खूप सारं स्वागत करते. सो आज रविवार आहे तर रुद्रांची पण सुट्टी घरीच येतो आणि मी गेलते आज मार्केटमध्ये. तर बाजार वगैरे करायचा होता रविवारचा. तर तो सगळा केला आणि सगळं आवरून भाज्या वगैरे फ्रीजमध्ये सगळ्या निवडून ठेवायला मला कमीत कमी 1.5-2 तास गेलेच. आणि आत्ता मी लावते इडली. मी सकाळीच बनवणार होते इडली, तर मिरच्या वगैरे थोड्याशा कमी होत्या त्याच्यामुळे म्हटलं झाली नसती. तर आत्ता मी हे इडलीचं पीठ आहे ना तर ते म्हणजे डायरेक्ट विकतच आणले. सगळ्यात अगोदर भांड्यामध्ये पाणी टाकून घेते. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला आता तिकडं पाणी ठेवले आणि हे एक पाकिट आहे ना हे 500 ग्रॅमचं आहे म्हणजे अर्धा किलो. तर हे एवढ्या पाकिटामध्ये म्हणजे एक पूर्ण ते भांडं आहे ना त्याच्यात एवढ्या इडलीचे प्लेट आहेत ना तर 12. तर त्याच्या ह्याच्यामध्ये बरोबर 12 इडल्या होत आहेत. तसे मी 2 पाकिट आणले पण आत्ता एका टायमिंगला एक बस होईल म्हटलं. आता एक आहे ती संध्याकाळी लावा. आता मी ह्याच्यातलं सगळं बॅटर आहे कढईमध्ये ओतून घेतले. काय रे बाळा काय करतोयस? आणि आत्ता मला बनवायची चटणी, खोबऱ्याची चटणी. तर त्यासाठी पण नारळ वगैरे फोडून ठेवला आहे. आता हे पीठ आहे ना आपल्याला थोडंसं असं फिरून घ्यायचं. पीठ छान फुगलेलं वगैरे असते. तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये ना काहीच घालायची गरज नाही, फक्त थोडंसं फेटून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलेलं असतं त्यांनी. काहीच वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनटामध्ये तयार होत आहे. त्याच्यासाठी मी चटणी करायला थांबले. म्हटलं इकडं इडली लावली की लगेच आपण हे करायला घेऊयात, चटणी करायला घेऊयात. वरचे तर आता हे अगोदरच मी भांडं ना घासून ठेवलं होतं म्हणजे थोडंसं सुकलं तर आपल्याला ह्याला तेल लावता येते. म्हणजे तेल लावलं ना इडली काय होते ह्याला चिटकत नाही. म्हणजे आता आपल्याला एक भांडं लावलं परत दुसरं पण लावायचं असतं ना तर मग चिटकतं. त्याच्यामुळे थोडंसं असं तेल लावून घ्यायचं. आता माझ्याकडे ब्रश वगैरे नाही तेलाचा आणि मी तसे ब्रश पण नाही वापरते जास्त करून किचनमधले, त्यामुळे डायरेक्ट हाताने. बघ बाय काय आता पाणी चांगली उकळी आली पाण्याला. आता हे भरपूर भरून घालायचं, नाहीतर काय होतं गेल्या वेळेस ना मी थोडंसं कमी घातलं होतं. तर मग थोडंसं पीठ आहे ना आपलं ते एक किंवा 2 इडल्याचं उरलं होतं. त्यामुळे आता ह्यावेळेस मी पूर्ण भरून घालते.
त्याला झाकण घालून ठेवूया आणि गॅस आहे तो मीडियम गॅसवरती 15 ते 20 मिनिट. आता तोपर्यंत करूयात आत्ता करूयात चटणीची तयारी. त्यासाठी खोबरं आहे ना मी मगाशी धुवून पाण्यात ठेवले थोडा वेळ. तर आता हे एकदम बारीक बारीक तुकडे करूयात. हिरवी मिरची घेतली आणि आता हिरवी मिरची खोबरं वगैरे आहे ना ते मी सगळं थोडंसं बारीक बारीक तुकडे करणार आहे. म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लवकर निघतं गेल्या वेळेस ना. म्हणजे मी तसं शेंगदाण्याचा कूट आणि गुळच घातला होता फक्त. आणि तो पण मी बारीक केला होता. म्हणजे गुळ आहे ना तो असं मोठाले खडे नव्हते घातले तरी पण मिक्सरचं भांडं काय माहीत तुटलं. आता ते व्यवस्थित बसलं असेल त्याच्यामुळे. आता हे कोथिंबीर. आता हे सगळ्या भाज्यातला मी निवडून ठेवल्यात. कोथिंबीर, मेथी, पालक आणि शेपू. थोडीशी कोथिंबीर जास्त घालूयात. आता ही पण मी धुवून घेते. पत्ता पण फोडणीसाठी धुवून ठेवला. चटणीला फोडणीला लागणार आहे तो. आता मी म्हणजे वडापाव आणला होता. रुद्राष्टमी मी वडापाव खाल्लाय पण ह्यांनी काहीच नाही खाल्लं. त्यामुळे थोडीशी घाई. आता मला तर भूक पण नाही. सकाळी पण मी चहा बिस्किट खाऊन गेले ते मला वाटलं उशीर होईल. आता खोबरं आहे ते आता मी हे सगळं एक खोबरं नारळ घेतलेलं आहे ना पूर्ण. तर ते पूर्ण नारळ आता मी चटणी बनवणार आहे. कारण की जेव्हा मला उडीद वडे वगैरे बनवायचे असतात ना. बाळा तू काही खोबरं खाणार आहेस का? हे खूप जास्त होईल मला वाटते चटणीला. भांड्यामध्ये चटणी बनवत असते त्या भांड्यामध्ये मी आता पाणी गरम करून ठेवले. तर आता डब्यामध्ये बनवते. थोडंसं ठेवते. अगदी एवढले आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत खोबऱ्याचे. म्हणजे मिक्सरच्या भांड्यातनं इझिली निघते. स्वतः खोबरं आहे ते मस्त बारीक कट करून घेतले. हिरवी मिरची पण थोडीशी बारीक कट केली आणि थोडासा एक आल्याचा तुकडा घेतला बारीक. तर आता हे सगळं आहे ना मिरच्या राहिल्या 2-3 कट करायच्या. ह्या पण कट करून घेते आणि मग लगेच आपण मिक्सरच्या भांड्याला हे लावून घेऊया. मिरची खूप जास्त बारीक करायची नाही गरज लागत आहे. आणि घेतलेलं आहे दही. तर आता ह्याच्यामध्ये ना फुटाणे डाळ पण टाकली तरी चालते पण आता मी नाही टाकणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये हे सगळं काढून ठेवलेलं आहे ना ह्यातलं मी अर्ध टाकते. थोडंसं आल्याचा तुकडा, थोडी हिरवी मिरची आणि खोबरं. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्यातली अर्धी कोथिंबीर. आता चवीप्रमाणे मीठ घालायचे. एक चमचाला थोडंसं कमी घातले मी. आणि साखर कधी पण ह्याच्यामध्ये मी थोडीशी जास्त साखर घालते. तर एका भांड्यामध्ये मी 1 चमचा साखर घालते. मी थोडीशी पातळ बनवत असते, खूप घट्ट नाही बनवते. त्याच्यामुळं 2 भांडे काढले ना तर 2 चमचे साखर किंवा 2.5 चमचे पण घालते. आणि घट्ट जर करायचे असेल तर मग 1 किंवा 1.5 चमचे घालायचे. चला ते काढून घेऊ. आता मी ह्याच्यामध्ये दही घातले ना त्याच्यामुळे पाणी वगैरे घालायची नाही गरज लागते.
नाहीतर मग दही जर आपल्याला नंतर घालायचं असेल ना तर थोडंसं ह्याच्यामध्ये अगोदर पाणी घालायचं, म्हणजे चटणी आहे ना ती एकदम बारीक वाटून निघते. ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करावं लागणार आहे, कारण की कोथिंबीर आहे ना ती तशीच आहे. नाहीतर थोडंसं दही ॲड करते. दही जर खूप जास्त आंबट असेल तर थोडंच घालायचं. मस्त छान वाटते. आता मी ह्याच्यामध्ये काढून घेते डब्यामध्ये. आता पहिलं काय झालं तर भांडच खराब होतं, त्याच्यामुळे ना पूर्ण खोबरं आहे ना ते निघत नव्हतं. आणि आत्ता बघू शकता सगळं खोबरं एकदम मस्त बारीक निघले. आत्ता ही घट्ट आहे, मला ह्याच्यामध्ये नंतर पाणी ॲड करायचं. तर आता हे राहिलेलं भांडं आहे ना सगळं ॲड केले, साखर, मीठ आणि म्हणजे हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे सगळं. तर आता हे दुसरं भांडं ह्याच्यामध्ये पण भरपूर बसलं. आता हे पण मिक्सरचं भांडं आहे, मी काढून घेते. बरं तर खूप जास्त जर पातळ केली ना मिक्सरला लावताना तर मग सगळं बाहेर निघतं. त्याच्यामुळं जेवढी घट्ट निघेल तेवढीच काढायची. आता सगळी चटणी आहे मस्त छान झाली. आता आपण ह्याला जेवढी पातळ करायची तेवढं पाणी ॲड करूया. मीठ वाटलं थोडंफार कमी तर ह्याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आणि फोडणी घालायची राहिली आता फक्त. आता त्याचा पण टाईम होत आला. तर बघू शकता अगोदर घट्ट होती आणि मला जेवढं ह्याच्यामध्ये पाणी लागणार आहे ना तेवढं मी ॲड केले. थोडं कमी म्हणजे अर्धा ग्लास पाणी असेल तेवढं मी ह्याच्यामध्ये ॲड केले. आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेते. आणि आत्ता मला ह्याला घालायची आहे फोडणी. तर ह्याचा पण टाईम झाला. तर आत्ता ही छान मिक्स करून घेतली पाणी टाकल्याच्या नंतर. आणि आत्ता ह्याला पण झाले 20 मिनिटं बघत. आता इडली झाली का ती पण चेक करूया. मस्त छान शिजली. तर आता आणि हाताला पण नाही चिटकते. आता मी गॅस बंद करते. हे भांडं आहे हे खाली पण. आता इडली आहे आपली मस्त झाली. पण काय करायचं आपल्याला ही गारहू द्यायची आणि नंतर मग काढायची. गरम गरम काढली की व्यवस्थित निघत नाही. आता मी सध्याचं एकच भांडं लावून एकासाठी गरम झाली. तर तेल टाकून घेते फोडणीसाठी. उडीद डाळ टाकली तरी भारी लागते, पण आमची तर आवडत नाही. त्याच्यामुळे मी फक्त आता ह्याच्यामध्ये मोहरी टाकली आणि एक लाल मिरची त्याची कट करायची आणि कढीपत्ता आणि छान मिक्स करून घ्यायचं. कढीपत्ता आहे तो तेलामध्ये चांगला कळू द्यायचा. आणि आपली फोडणी झाली मस्त तयार. आता लगेच आपण चटणीमध्ये आहे ती ओतून घेऊया. कढीपत्ता अजून पण पूर्ण तळला नाही. आता ह्याच्यामध्ये मी फोडणी घालून घेते. चटणी आहे ते एकदम मस्त झाली. टेस्ट करून बघितली मी, मीठ वगैरे बरोबर आहे का, तर एकदम मस्त बरोबर पडले. आता इडली गार झाली. तर हे मी थोडा वेळ झाकण मारून ठेवलं होतं. एकदम मस्त फुगली पण आहे. आणि आता आपण चमच्याने ह्याला ना साईडने काढून घेऊयात. तर आता मी इडली काढून बघते. अजून थोडीशी गरम आहे बरं का, पण
पण इझी निघली, म्हणजे चिटकली वगैरे नाही आणि मऊ पण एक थोडी गरम आहे का, तर मी एका ह्याची काढली. आणि वरच्या भांड्यापेक्षा खालची एकदम मस्त फुगली जास्त. वरच्या भांड्यातली तरी थोडीशी अशी ड्राय वाटली, पण ही एकदम मस्त फुगली. पण गरम आहे ना, थोडंसं काढायला भाजत आहे. 2 मिनटं गोडे. आता ही पण काढून घेते. काय रे, का फुकलायला? बघू शकता ही तर एवढी इझी निघली आणि भांड्याला काहीच नाही चिटकलं. काय पाहिजे तुला? बघू शकता एकदम क्लीन. तरी पण इडली ना मस्त छान निघते. मी तरी पण खूप जास्त नाही करते, खूप दिवसातनं कधीतरी इडली बनवते, कारण की मला वाटतं की मला एवढं खास नाही बनवायला येते. बघू शकता मस्त निघली. वरच्या भांड्यातली एवढी नाही क्लीन निघली, पूर्ण क्लीन निघली. खालचं पण एकदम मस्त छान फुगलं. काय रे, शाळा शिकवलंय का? शाळा शिकवले. हे चित्र एकदम छान निघलं. तर चला आता मी वाढायला घेते. चटणी पण झाली आणि इडली पण झाली, मस्त छान झाली. हो बडे, कशाला पाहिजे तुला? एकदम छान निघली. फक्त वरचं जे भांडं आहे ना, त्यातली एवढी नाही खास निघली आणि पूर्ण आहे एकदम मस्त निघली, म्हणजे भांड्याला वगैरे काहीच नाही चिटकली. हे भांडं आहे तर बघू शकता एकदम क्लीन आहे. असं वाटणार पण नाही की मी ह्याच्यामध्ये इडली लावली होती. तर बघू शकता सगळ्या इडल्या आहेत मस्त छान झाल्या, एकदम पूर्ण मस्त फुगली आहे आणि काढताना पण ना एकदम छान मस्त निघली. आता मी तुम्हाला ना हे फोडून दाखवते किती मऊ झाली ते. बघू शकता एकदम मऊ पण मस्त झाली. तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी, आता हे जर इडलीचं तर पीठ वगैरे काही नाही, ते मी आयतंच आणलं होतं, पण चटणी तर एकदम मस्त झाली. बघू शकता. तर तुम्हाला आजचा ब्लॉग, आजची रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.